झाले माझी साबुदाणा खिचडी आणि जे मागवायचं होतं माझे कपडे लवकर सुकतील. चला आपण जाऊन या. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. ज्या सुटली फ्रेश वगैरे झाली आहे. आम्ही झेप्टोवरून थोडंसं काय ऑर्डर केलेलं तर ते आलं आहे. आणि पहिलं चला मी बोलले प्लीज भैया आप आ जाओ पूछ के, मेरे को मत पूछो. खरोखर इतकं ॲड्रेस वगैरे दिलं असतं तरी पण 10 वेळा विचारतात. आणि आता कॅटू पण उठेलच, तर सनस्क्रीन लावून घेते. कॉफी कशाला अटकवल्यात? माझा ड्रेस इतका असा लूज आहे. तर मी साबुदाणा भिजत ठेवलेले, आता खिचडीच करते. कारण शेंगदाण्याचं कूट वगैरे तर रेडीच आहे. साखर मागवली आठवड्यात, संपली आहे. दूध, बटाटे, बस एवढंच ठेवते. मला ते पिशवी करायची आहे खाली. सर्व फेकावं लागेल. हा सोड, ते माझी कॅटू पण उठली आहे. सकाळ सकाळ मम्माला शोधते. मम्माला आणा ना बाबू, माझी राणी, माझी पिल्लू, माझी कुचकुचू, माझी कुचकुचू. काय नाही आलं मम्मा? सर्दी, एक आईस्क्रीम खाऊन सर्दी झाली आहे. नाक बघ. ते सगळं ना आता मी फेकून टाकते, कारण कोण खात नाही. आणि मम्मीने पण ते आणलेलं ते आहे ॲक्च्युली नाचणीचं वगैरे, पण नाही आवडला टेस्ट. बुबू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाक बघ कसं झालं आहे. हां, मी आता करून घेते. ओके, साबुदाणा खिचडी खाऊया आज. कहतो आणि मम्मा. डॅडाला तर आवडत नाही बाबा ना, डॅडूला नाही आवडत. चला नंतर भेटू, बनवून घेते पटकन. झाले माझी साबुदाणा खिचडी आणि जे मागवायचं होतं माझ्या लक्षातच नाही. मला मिरच्या मागवायच्या होत्या, एक पण मिरची मला भेटली नाही फ्रीजमध्ये. मग आता काय करू, खाली जायला तर खरंच खूप कंटाळा आला. ते झाली आहे विदाऊट मिरची. खाऊन घेतो आता मी दोघी. 20-30 रुपयाचं सामान मागून मग काय फायदा नाही, कारण डिलिव्हरी चार्जेस, GST वगैरे काय काय ॲड होतं आणि त्याच्यामध्ये मग ते 40 रुपये एक्स्ट्रा जातात. मग ते पण जीवावर येतं करायला. मग असे मागवलं असतं तर खरोखरशी. अशीच बसली होती, ऑनलाईनच ऑर्डर केलं मी, नाही गेली खाली. आणि कॅटूला ना ॲमेझॉनवरून त्या दिवशी पॅन्ट्स ऑर्डर केलेल्या, पण ती साईज बरोबरच नाही, खूप खूप मोठे होतात. आणि ॲमेझॉनचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, डिलिव्हरी पटकन होते पण एक्सचेंज करायलाच खूप प्रॉब्लेम होतो. मला तर रिटर्न करायचं आहे. आणि फेस एकदम मस्त वाटतंय ना, स्वेलिंग वाटते, काय समजत नाही. कॅटू बसली आहे. आणि कालचा चिकन खाण्याची रेसिपी मी टाकली आहे मस्त शॉर्टवरती, आणि खूप मस्त झाली होती. ॲलेक्सने पण खाल्ले. आणि काय करत होती मी, तर इकडे मी मागवलं कोथिंबीर, ते पण संपलं होतं तर मी बोलली चला आता ऑर्डरच करते. मिरच्या आल्यात फायनली. आणि माझं फेवरेट, खूप आवडतं मला हे मशरूम पण असं, पण मला टोस्ट खायला जास्त आवडतं. कारण मला लसूण पण त्या दिवशी साफ करून ठेवलेली, त्याची अद्रक लसणाची पेस्ट करून टाकते. आणि अनियन मागवले मगाशी, नाही कांदा पडला पण आता तो कुठे गेला काय माहिती. तर आता हे सर्व आता हे सर्व ठेवते.
आणि मी लिटरली किचनमध्ये जागाच नाही आहे. आणि मी मसूर भिजत ठेवली आहे, थोडंसं जास्तच हे झालं. मसूर भिजत ठेवलेली, तर आता मसूर करते, मसूरची डाळ. आणि मी विचार केला बोंबीलचं कालवण करेल, तर आता मसूरची डाळ करते तर बोंबील फ्राईज करते. तर लागते आता कामाला आणि पटकन करून घेते. काल आल्याच विचारतोय, अरे मसूर की डाळ की दे, मसूर की डाळ, त्याला मसूरची डाळ आवडते. तर मी बोलली मसूरची डाळ केलीच नाही, आपली साधीच डाळ केलेली, तुरीची डाळ. आम्ही जास्त तुरीची डाळच खातो. आणि मसूरची डाळ, मुगाची डाळ इतकी आवडत नाही. आणि मस्त ऊन पडले बाहेर. आणि मला हे टोपं वगैरे ना अशीच ठेवावी लागतात, कारण ॲटलीस्ट लेट येतो, मग तो उशिरा जेवतो त्याच्यामुळे. तर आता मी माझं जे मागवलं ते आलं आहे, तर आता मी माझं पटकन करून घेते. ब्रेडने ऑर्डर केला, कारण ब्रेड मोठा पॅकेटच येतो, स्मॉल पॅकेट नसतो. तर विचार केला नंतर खाली जाईन तेव्हा घेऊन येणार. आणि किचनमध्ये जागाच नाही, कारण बिस्लरीची बॉटल पण अशीच ठेवली आहे मी. एक्झॉस्ट लावते, एक्झॉस्ट. आणि हा कर्टन मला खरंच खूप आवडला आहे, मस्त आहे. हाय कॅटू. हा मम्मा एकटाच खेळत बसलाय. मी इथे मस्त माझ्यासाठी ना कॉर्न चाट केलाय. कांदा, टमाटर आणि लाल तिखट टाकले थोडंसं, आणि लिंबू. मिरची नाही टाकली आहे, म्हणून मी थोडासा लाल मसाला टाकला आहे. ॲक्च्युली मी कॉर्न ना फ्रोझन करून ठेवलं आहे फ्रीजमध्ये मस्त. तर तेच घेतलं आहे, नाही तर काय माहिती असंच कॉर्न ठेवतात ना, तर मग ते सुटतात. त्याच्यामुळे मी विचार केला असंच, म्हणजे त्याचे पुढं दाणे काढून वगैरे आता डब्यामध्ये भरून ठेवले आहेत. तर हे असे काम येतात. जर मी तसंच ठेवलं असं ना, मग खराब झाले असते. मसूरची डाळ झाली आहे, राईस चढवतेला. देते हा कॅटूला. इकडे कामं चालू आहेत, बोंबील फ्राय होतात आहे. मस्त मसूरची डाळ केली. आता मी कॅटूला पहिला जेवण भरवून घेते. हा इथे मसूरची डाळ केली आहे. हा बाबू बघितलंय, असं चालू असतं. माझ्यासाठी बोंबील फ्राय करते. हा काय, हा मी देते तुला ग्लासमध्ये ज्यूस. ग्लासमध्ये पाहिजे तिला, ठीक आहे. तू असंच नाही पिणार ना, थांब देते. आणि भातू पण खायचंय. कॅटूला मच्छी फ्राय केली आहे. ते कसं चिल्लारी आहे. आणि आज बेसन लावून फ्राय करते, कारण माझं तांदळाचं पीठ, रवा वगैरे संपलंय. ह्याच्यामुळे थोडा रवा पण टाकलाय. ते मम्मा बरोबर. काय चाललंय सोनू? काय चाललंय, काय करते? बस ना. तुझं जाणं डॅडूलाच होतं ना, मम्माला कसं होतं बोलते यार तू. मी ना जेवण वगैरे मस्त आरामात बसली आहे, पण हा काय करणार, काय नाही करू शकत. नाव करायचे ना. आता मॅडमला आंघोळ घालायची आहे, पुन्हा भांडी पडली आहेत ती घासायची आहे, घरची कामं करायची आहेत. कपडे पण आता एवढं पाणी येतं ना, मी कपडे पण टाकलेत, वॉश करून ठेवलेत. आता ते पण सुकवायचे आहेत. अरे हा अरे बस. कॅटू तुला मम्माच भेटते, डॅडू पण आहे. मला पाहिजे तू डॅडूलाच होतं. अरे मसूरची डाळ आणि बोंबील फ्राय करून खाल्लंय, पोट भरलंय मस्त. हा आता एनर्जी पाहिजे ना कामं करायला. ह्या मॅडमला पूर्ण पसारा करून ठेवला नाही घरभर. अंघोळी घालेन, मग भांडी वगैरे घासेन, मग हे घरची कामं. भाई घरची कामं काय आहे, पसारा असतो ते सर्व बरोबर उचलून ठेवेन वगैरे.
A few moments later. मी चालू आहेत रेडी. इथे आहे कॅटू आणि कॅटूच्या हातामध्ये काय काय आहे दाखव. काय घेतलंय तू? काय मम्मा? हे सर्व नाही ठेवायचं, घ्यायचंय. तुम्ही काय दिलं सांग? सिटी. आणि इतकं कॅटू आज लवकर झोपली तर माझी इतकी कामं झाली ना, बापरे. खरोखर खूप दमाला झालं मला. हा तर आता अलेक्सा बोलली चला आपण जाऊया खाली. पाऊस नाही तोपर्यंत आम्ही लगेच जाऊन येतो. आणि आता झोला पण घ्यावा लागणार आहे मला. मम्मी टॅडी वगैरे काय ना, ही बॅग बघते ना तर बोलते टॅडी वगैरे काय आहे. गप्प चल. माझा फोन ना असा पडतोय, खरोखर टेन्शन आलंय मला. चल काय घ्यायचं असेल तर. चल काढणार आहे. जाऊन येतो. चलो. कॅटू पण एकदम हुशार झाली आहे मम्मा बरोबर व्हिडिओ काढून. ते बघा काय करते. अरे बापरे, तिला बघितलं. बाबा सोनू ठेवते म्हणजे कपडे लवकर सुकतील. चला आपण जाऊन येऊया. लाईट चालूच ठेवते वाजले, कारण 7 वाजले आणि बाहेर चालते. मला धूप वगैरे पण घ्यायचं आहे. अरे बापरे, सांग दीप बता रही है. हा ठीक आहे, नाही घेणार नाही घेणार. तू काय खाणार आहेस कॅटू? घे खा मम्मा. ओय नाही. पाऊस येतोय शेट. दाखव आम्ही काय काय आणलं. कॅटूला काय घेतलं? पापड घेतले ते. हे साबुदाणा पापड आहेत. वेफर्स या पापड. चटर पटर घेतलंय. चकली. अजून काय आहे? मला आवडलं ना, हे आवडलंय. हे मस्त होतं. हे सर्व घेतलं. अजून काय? सिटी. अच्छा सिटी काय माहिती. सिटी तर इथेच ठेवलेली वाटतं. सिट्टी शोधते. हे खूप मस्त आहे. बेसन आणि तीळ आहेत आणि मेथी आहे. आलो होतो आम्ही घरी आणि मध्येच पाऊस येत होता. मध्येच पाऊस चालू झाला. मग थांबलो एका साईडला आणि आलो बाबा. इकडे थोडी कॉफी पिते. आणि दुपारी डब्बा वगैरे चांगला घासून ठेवला. आता हे आणलं नाही आणि सगळं तेच भरते त्याच्यामध्ये. आला डॅडू. कुठे डॅडू?
इधर देख. लिपस्टिक लावते. पेननी लिपस्टिक लावते डॉलला आणि मम्माला पण. हा काय करते डॉल खराब करते. वो देख क्या कर रही है. यार तू काय करते मम्मा डॉलला काय करते. जेवण वगैरे सर्व आहे. आता काही करायची गरज नाहीये. दुपारी बाबा सर्व करून घेतलं आणि बाबा हे बघ काय नाही काय चालूच होतं. चाल इकडे आता मी ब्लॉग. अरे काय आवाज बंद कसं होणार. आता इकडे मी ब्लॉग एंड करते. कॅटू बाबे कोण करणार. सबस्क्राईब करायला सांग ना प्लीज. सबस्क्राईब करा मम्मीच्या चॅनलला. बोल सबस्क्राईब करा. हो तिचं बोलतच चालू आणि हातामध्ये काय काय घातलं नाही. हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गॅटू बाय बाय. बाय इकडे इथे बघून मम्मा. बाय. ओके ओके कर.